हे बघा, तुम्ही मला तुमचं कौतुक काय बी सांगू नका. मी काही इथं तुमचं ऐकायला आलो नाही. तुम्ही मला माझ्या पोराचा दाखला द्या, मी जातो. अहो 10वीचं वर्ष आहे त्याचं, असं कसं अचानक दाखला देता येईल? आणि तुम्ही जर त्याच्या मानसिकतेचा पण विचार करा ना. त्याचं हे वर्ष वाया गेलं ना तर त्याचा त्याच्या आयुष्यावरती किती मोठा परिणाम होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? तुम्ही मला दाखला देणार आहे का मी कायद्यानंच घेऊ? नाही, कायदेशीर पद्धतीने मला दाखला घेता येईल आणि तुम्हाला तो द्यावाच लागेल. काय कुठल्या पण विद्यार्थ्याला ह्याच शाळेमध्ये शिक अशी तुम्ही जबरदस्ती नाही ना करू शकत. काय कांबळे सर? आणि ती आम्ही कधीच केली नाही. उलट तुम्हीच जबरदस्ती करताय त्याच्यावर, त्याला इथून न्यायची. त्याला विचारलं का बाबा तुला यायचंय का? त्याला काय विचारायचंय? त्याला काय कळतंय? बाप आहे मी त्याचा. दाखला देताय का आता कायद्यानेच घेऊ? शहरात जाऊन आलेली माणसं आहेत ना, कायद्याची आणि व्यवहाराची भाषाच का बोलतात ते मला आज तक कळलं नाही. तिकडं शहरात जाऊन जसा कायदा समजून घेतलात ना तसं गावी येऊन घरातल्यांनाही समजून घ्यायचं. त्यामुळे सर मला वाटतं विकासच्या 8वीच्या ऍडमिशनच्या वेळी त्याचे आजोबाच आले होते नाही का ऍडमिशन घ्यायला?